नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते हो, निशिदिनीच पुढचं निरूपण आता सुरू करूया. आदल्या निरूपणामध्ये आपण असं पाहिलं की कृष्णमूर्ती म्हणते कम्स फ्रॉम नथिंग किंवा असत मधून सत आलं असं म्हटलं जातं. इथे गोंधळ होण्याची शक्यता आहे. नथिंग मधून एव्हरीथिंग येतं म्हणताना असं कसं होईल की काही नाही आणि सर्व त्याच्यातून आलं, असा आपल्याला प्रश्न निर्माण होईल. किंवा असं कसं होईल की असत मधून सत आलं. तर हा गोंधळ आपल्याला थोडासा नीटपणे त्या चिंतनामध्ये गेलं, चिंतनाच्या खोलीत गेलं तर आपल्याला दूर करता येईल. जेव्हा कृष्णमूर्ती म्हणतात एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग, तेव्हा थिंग हा शब्द आपण लक्षात घ्या. थिंग हा शब्द काहीतरी प्रारूप, आकार, मिती म्हणजेच फॉर्म दाखवतो. तेव्हा एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणताना कुठलंही फॉर्म जो आहे तो नो थिंग म्हणजे फॉर्म रहिततेतून येतो. कुठलाही आकार आकार रहिततेतून येतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग याचा अर्थ थिंग म्हणजे आकार, वस्तू, परिमाण, त्याची परिमिती, त्याचा फॉर्म. म्हणून नथिंग म्हणजे आकार नसलेली स्थिती. त्याच्यातून एव्हरीथिंग, त्याच्यातून आकार येतो. म्हणजे आकार रहिततेतून आकार येतो. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग याचा अर्थ आकार रहिततेतून आकार येतो. आता आकार रहितता काय असू शकतं? तर हवा सर्वत्र पसरलेली आहे, सर्वत्र पसरले आहे. चैतन्य पसरलेलं आहे, ते सर्वत्र आहे. पण जशी हवा दिसत नाही तसं चैतन्य दिसत नाही. फक्त चैतन्याने युक्त माणसं, पशु, पक्षी, त्यांच्या भावभावना, त्यांची हालचाल, त्यांची उद्यमशीलता, त्यांचे कष्ट, त्यांचं बोलणं, सांगणं, वागणं, पटवून देणं, पटवून घेणं, या सर्व गोष्टीच्या पाठी जी ऊर्जा आहे ती आपल्याला जाणवते. पण मुळात ती ऊर्जा किंवा चैतन्य दिसत नाही. तर एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग याचा अर्थ असा, नथिंग म्हणजे वस्तुरहिततेतून एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक वस्तू येते. वस्तुराहित्यातून प्रत्येक वस्तू येते असा त्याचा अर्थ. किंवा आता वस्तू नाही अशी स्थिती परंतु आहे अशी स्थिती म्हणजे चैतन्य. म्हणून चैतन्यातून सर्व आकार जन्माला येतात. चैतन्याला आकार नाही म्हणून त्याला नथिंग म्हटलेलं आहे. आणि उरलेल्या सर्व गोष्टींना आकार आहे म्हणून त्याला एव्हरीथिंग म्हटलेलं आहे. म्हणून आकार रहिततेतून सर्व आकार जन्माला येतात. चैतन्यातून सर्व आकार जन्माला येतात. एवढाच त्याचा अर्थ आहे. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणजे काही नसलेपणातून असलेपण जन्माला येतं असं म्हटलं तर नसलेपण म्हणताना आपल्याला आकार दिसत नाही म्हणून नथिंगचा अर्थ नसलेपण असा धरतात. पण नथिंगचा अर्थ नसलेपण म्हणजे नाही असा नसून नथिंगचा अर्थ आहे असाच आहे, परंतु त्या आहेला आकार नाही, रंग नाही, रूप नाही. म्हणून आकाररहित, गुणरहित, रूपरहित, भावरहित चैतन्यातून सर्व दिसणाऱ्या गोष्टी जन्माला येतात. आणि दिसणाऱ्या गोष्टींना आकार असतो, रूप असतो, भाव असतो आणि एक परिमिती असते. म्हणजे परिमिती शून्यतेतून म्हणजे कोणतंही प्रमाण नाही, आकार उकार नाही, अत्यंत निर्बंध अशा चैतन्य सत्तेतून बंधित म्हणजे आकाराने, गुणाने, रूपाने बांधलेल्या, मर्यादित झालेल्या सर्व गोष्टी जन्माला येतात. त्यामुळे एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग याचा अर्थ एवढाच आहे, चैतन्यातून सर्व दृश्य रूपे जन्माला येतात. आता हीच गोष्ट जेव्हा आपण म्हणतो असत मधून सत आले, तर असत मधून सत आले याचा अर्थ एवढा आहे, असत म्हणजे असणे परंतु ते असणे न दिसणे. म्हणजे हे जे असत आहे ते आहेच आहे परंतु ते रंग, रूप, गुण, भाव या पद्धतीने दिसत नाही. म्हणून जे असत आहे तेच नो थिंग आहे. असत आहे तेच कुठल्याही रंग, रूप, आकार, मर्यादेमध्ये न चैतन्य म्हणजेच असत.
आणि म्हणजेच नथिंग. म्हणून असत याचा एकत्र अर्थ असत, म्हणजे असत 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 असत. असणेपणी असत असलेलं आहे ते असत. म्हणून असत म्हणजे खोटं नव्हे, असत म्हणजे असणेपणी असत असलेलं आहे, परंतु ते दिसत नाही. जसं दृश्य मूल अदृश्य, सर्व दृश्यांचं मूळ अदृश्य आहे, पण दृश्यांचं मूल अदृश्य आहे म्हणताना अदृश्याला आपण मान्यता दिलेली आहे. तेव्हा सत म्हणजे दिसणे पण, रंगरूप आकारातलं दिसणे पण, आणि असत म्हणजे दिसणेपणाच्या अगोदरची अमर्यादित स्थिती. म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणजे वस्तुराहित्यातून सर्व वस्तू येतात, परंतु वस्तुराहित्य याचा अर्थ ही चेतना आहे, आणि चैतन्य हे दिसत नाही. चैतन्य हे जाणवतं पण ते दिसत नाही. जाणवणारं परंतु न दिसणारं चैतन्य हीच मूळची वस्तू म्हणजे आत्मतत्व आहे. आत्म्याला वस्तू म्हणतात. म्हणून मूळची वस्तू असणेपण, आणि असणेपणाला रंगरूप गुण आकार नाही. म्हणून असणेपणातून रंगरूप गुण आकार युक्त दृश्य जग निर्माण येतं. म्हणून नथिंग म्हणजे चैतन्य, आणि एव्हरीथिंग म्हणजे चैतन्याचे वेगवेगळे रूप भाव रंग रूप आविष्कारात आलेले वेगवेगळे पदार्थ. म्हणून चैतन्यातून निर्माण झालेले पदार्थ म्हणजे एव्हरीथिंग, आणि पदार्थ रहित शुद्ध असणे पण म्हणजे नथिंग. आणि हे जे शुद्ध असणे पण नथिंग आहे त्यालाच असत. असत म्हणजे असते असं म्हणतात. असते, आता असते म्हणजे काय? असत्य नव्हे. असते म्हणजे आहे पण दिसत नाही. आणि असत मधून सत येतो, तर सत म्हणजे काय? हा माणूस, हा कावळा, हा पक्षी, हा पशु, हे आपण नेमकेपणे दाखवू शकतो. म्हणून सत म्हणजे नेमकेपण, आणि असत म्हणजे अनियमित अनिर्बंध असणे पण. म्हणून अनियमित अनिर्बंध असणे पण म्हणजे इन्फिनिटी, आणि आयडेंटिटी किंवा डेफिनिटी म्हणजे सत, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणजे वस्तुराहित्यातून सर्व परिमिती दाखवणाऱ्या वस्तू निर्माण होतात. आणि वस्तुराहित्य म्हणजे शुद्ध अबंडन एनर्जी, म्हणजे विश्वात भरून राहिलेली विराट एनर्जी. आणि हे विश्वात भरून राहिलेली विराट एनर्जी यालाच असत असणेपणे असतच असते 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 असते, म्हणजे ती वैश्विक चेतना ब्रह्मचेतना. आणि त्याच्यातून सत येतं. सत येतं याचा अर्थ असत मधून सत येतं, म्हणजे खोट्यामधून खरं येतं असं नाही. ज्याला आपण खोटं म्हणतो ते खोटं नसतं, तर खोटं म्हणतो ते आपल्याला अज्ञेय असतं. ते आपल्याला दृष्टीला जाणवू शकत नाही, त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. फक्त जाणीवेद्वारे त्याला आपण ऑब्स्क्युअर म्हणजे अंधुक अंधुक जाणू शकतो. म्हणून जे असणे आहे ते ऑब्स्क्युअर आहे, अज्ञेय आहे, ज्ञानाच्या पलीकडे आहे. म्हणून ज्ञानाच्या पलीकडे जे असतं तेच असत. म्हणून आकार रंग रूपाच्या पलीकडे जे असतं तेच नो थिंग. थिंग म्हटलं की वस्तू आली. नो थिंग म्हणजे वस्तू नाही. म्हणजे जी वस्तू नाही, जी रंगरूप दृश्य भाव याने दाखवता येत नाही, ती नथिंग, त्यालाच असत म्हणतात. आणि असत मधून सत येतो याचा अर्थ असा, जे दाखवता येत नाही त्याच्यामधून नेमकेपणे दाखवता येणारे आकार निर्माण होतात. म्हणून सत याचा खराखुरा आध्यात्मिक अर्थ दिसणारी, जाणवणारी, पाहता येणारी, देता घेता येणारी अशी वस्तू. परंतु जी सद्वस्तू आहे, जी सतत वस्तू आहे, ती मात्र असत 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 म्हणजे असणेपणे असत असलेली आहे. ती म्हणजे दुसरं दिसतं काही नसून ब्रह्मचेतना. तर एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणजे न दिसणाऱ्या परंतु असणाऱ्या ब्रह्मचेतनेतून दिसणाऱ्या वस्तू, रंग, रूप, आकार जन्माला येतात. हे एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंगचा अर्थ आहे. आणि असत मधून सत जन्माला येतं, म्हणजे सतत असणेपणी आहे परंतु जे दृश्य रूप नाही, अशा चैतन्यातून दृश्य रूपाने नेमकेपणा दाखवता येणाऱ्या वस्तू म्हणजे सत जन्माला येतं. म्हणून ज्याला आपण सत म्हणतो ते नेमकेपणा असलेलं आहे, आणि जे असत म्हणतो ते अज्ञेय आहे, ते अनंत आहे,
ते इन्फिनिट आहे. म्हणून आता 2 ऐवजी 3 गोष्टी लक्षात घ्या. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग याचाच अर्थ असत मधून सत येतो आणि याचा स्पष्ट सुंदर अर्थ एनी डेफिनिटी और एनी आयडेंटिटी कम्स फ्रॉम इन्फिनिटी, म्हणजे अनंतातून शांत जन्माला येतो. अनंतातून शांत जन्माला येणं, असत मधून सत जन्माला येणं, नथिंग मधून एव्हरीथिंग जन्माला येणं, याच्यामध्ये पहिला जो भाग आहे नथिंग, इन्फिनिटी, असत, तो केवळ आणि केवळ न दिसणाऱ्या परंतु विश्वात भरून राहिलेल्या ब्रह्म ऊर्जेच्या संदर्भात आहे. आणि त्या ब्रह्म ऊर्जेतून पुढे जे जे जन्माला येतो ते नेमकेपणे दिसतं म्हणून त्याला आपण सत म्हणतो. ते वस्तुरूप आहे, ते आकार रूप आहे, गुणरूप आहे, भावरूप आहे. म्हणून इन्फिनिटी, असत आणि नथिंग हे केवळ अज्ञेय अशा ब्रह्मचेतनेचं नाव आहे. आणि एव्हरीथिंग, सत आणि डेफिनिटी किंवा आयडेंटिटी हे परिमितीत जन्मलेल्या आणि त्या परिमितीच्या द्वारे त्या परिमित देहाच्या आत असलेल्या अनंताचा जो चैतन्य बिंदू आहे म्हणजे आत्मा आहे त्याच्याबद्दल आहे. म्हणजे सर्व वस्तूंमध्ये आता ह्या वस्तू म्हणजे भौतिक वस्तू, त्यात माणूस सुद्धा आला, सर्व वस्तूंमध्ये म्हणजे त्या सर्व वस्तूंच्या आकाराच्या आत अनंताचा जो बिंदू असतो त्याला आत्मा म्हणतात. म्हणजे केळ्याची चव आहे, ही जी चव आहे ती चव ज्याच्यामुळे निर्माण झाली ती इन्फिनिटीमुळे झाली. माणसाला जाणीव ज्याच्यामुळे निर्माण झाली ती इन्फिनिटीमुळे झाली. वृक्षाचं सळसळणं पण, वृक्षाचं जो ओरा आहे त्याचं जे भरगच्च भरले पण त्याचं जे अनंत असं आनंदाने हलणारं डुलणारं असं जे संपूर्ण त्याचं एक वेगळं जीवाला लावणारं अस्तित्व आहे ते त्या मूळ इन्फिनिटीमुळे आहे. म्हणून मर्यादितातील जो जो आनंद आहे तो तो आनंद त्या मर्यादितात लपलेल्या इन्फिनिटीच्या बिंदूमुळे, असतच्या असणेपणामुळे आणि नथिंगच्या असणेपणामुळे असतो. म्हणून नथिंग, असत आणि इन्फिनिटी म्हणजे केवळ आणि केवळ विराट चैतन्य, ज्याला आपण यो वै भूमा तत्सुखम, म्हणजे विराट चेतनेतच सुख आहे. नाल्पे सुखमस्ती, अल्पामध्ये सुख नाही. म्हणजे माणूस म्हणून मर्यादित असण्यामध्ये सुख नाही. माणूस म्हणून आपण विराट आहोत, आपण नथिंग आहोत, आपण इन्फिनिट आहोत, आपण असत असणेपणी असणार असं केवळ आणि केवळ वस्तू मात्र आत्मतत्व आहोत. हे समजण्यामध्ये खराखुरा आनंद आहे. आता आपल्या लक्षात असेल की ज्याला आपण असत म्हणतो, ज्याला आपण नथिंग म्हणतो, ज्याला आपण इन्फिनिटी म्हणतो ते केवळ आणि केवळ अनंत ब्रह्मचैतन्याचं सांगण्यासाठी वापरलेले हे शब्द आहेत. मात्र त्याच चेतनेतून दिसणारे, भासणारे, जाणवणारे अनेकानेक जे दृश्य पदार्थ येतात त्याला जरी आपण सत म्हटलं तरी ते दिसणारं सत्य आहे. लक्षात ठेवा, दिसणारं सत्य. म्हणजे आता नारायण पाटणकर दिसतो, पुढच्या तो दिसणार नाही. दिसणारं सत्य न दिसणारं होऊ शकतं. म्हणून दिसणारी गोष्ट न दिसणारी होऊ शकते. दृश्य अदृश्य होऊ शकतं. परंतु अदृश्यातून जरी दृश्य आलं तरी अदृश्य आपलं अदृश्यत्व शाबूत ठेवून आपल्यातील काही अंशाने दृश्य रूप जन्माला येतं. म्हणून ही दृश्य रूप ही खरी आहेत का? खरी आहेत, पण ती अंशात्मक खरी आहेत. म्हणून सर्व दृश्य खोटी आहेत आणि जे अनंत दृश्य, अनंत सत्य आहे ते अदृश्य आहे. म्हणजे अनंत सत्य हे अदृश्य आहे, ते नथिंग आहे, ते असत आहे, ते इन्फिनिट आहे, ते भूमा आहे. आणि मर्यादित सत्य, दिसणारं सत्य म्हणजे माणूस असो, पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, जलचर असो, आकाशात वावरणारे पक्षी असोत, सर्व काही असो, ते दिसणारं सत्य आहे, ते तात्पुरतं सत्य आहे. म्हणून इन्फिनिटी, असत आणि अर्थात नथिंग हे इन्फिनिट ट्रूथ आहे, हे अमर्यादित सत्य आहे. आणि त्यातून जे जे बाहेर पडतं
ते तात्पुरतं सत्य आहे. म्हणून असत मधून सत बाहेर पडतं तेव्हा लक्षात घ्या, माणसं किंवा सर्व जीव हे तात्पुरते आहेत. म्हणून ते सत्य दिसतं म्हणून सत्य आहे, परंतु ते दिसणारं सत्य आहे, जे न दिसणारं कधी होऊ शकतं. म्हणून दिसणारं सत्य आणि न दिसणारं सत्य असं जे असतं त्याला जरी आपण सत म्हटलं तरी ते सत्यार्थाने सत नसतं. सत्यार्थाने जे सत्य असतं ते कधी दिसत नाही. इन्फिनिटी दिसत नाही, नथिंग दिसत नाही, असत दिसत नाही, तेच परमसत्य आहे. आणि त्याच्यातून बाहेर आलेलं सर्व तऱ्हेचं दृश्य जग हे जरी सत्य असलं, नेमकेपणा म्हणून आपण एखाद्याला माणूस म्हणू शकतो, आपण एखाद्याला हत्ती म्हणू शकतो. म्हणून नेमकेपणातलं जरी ते सत्य असलं तरी नेमकेपणातलं सत्य हे दिखाऊ सत्य असतं. म्हणजे तत्कालिक किंवा अशाश्वत कायम न टिकणारं सत्य असतं. म्हणून कायमचं सत्य दिसत नाही आणि तात्पुरतं सत्य दिसतं. एवढाच, एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग, असत मधून सत येतं आणि इन्फिनिटीतून आयडेंटिटी किंवा डेफिनिटी येते, या म्हणण्याचा अर्थ आहे. याचं जर आपल्याला आता नीट आकलन झालं असेल तर मग माणसाला जर एखाद्या वाटलं की न दिसणारं परंतु सतत असणारं असं जे आहे ते मला शोधायचंय, तर न दिसणारं परंतु सतत असणारं आहे ते मला शोधायचंय, असा जेव्हा चिंतनाचा एक स्तर, असा जेव्हा चिंतनाचा दर्जा एखाद्या माणसामध्ये निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो तिथे पोचलेला असतो. याचं कारण जेव्हा आपण म्हणतो की सत्य हे कायमस्वरूपी, ते तसंच्या तसं असणारं, असत असणारं असतं, सत्य हे शाश्वत असतं, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सत्य शाश्वत आहे म्हणणारा माणूस त्या शाश्वत अनंतापर्यंत, त्या शाश्वत नथिंगनेस पर्यंत, त्या शाश्वत इन्फिनिटी पर्यंत किमान जाणीवेने पोचलेला असतो. आणि म्हणून माणसाला सत्यापर्यंत पोचायचं असेल तर माणसाला आपल्या ज्या जाणीवा आहेत त्या आपल्या देहाबाहेर आणल्या पाहिजेत. आणि जेव्हा माणसाची जाणीव देहाबाहेर येते तेव्हाच खऱ्या अर्थाने माइंड टू कॉस्मिक माइंड, तेव्हाच मन आपल्या मर्यादा ओलांडतं आणि मन उन्मन होतं. आणि हे जे ट्रान्सेंडल ऑफ द माइंड आहे, मनाचं उन्मन होणं आहे, हेच ते शरीरात राहून सुद्धा शरीरबाह्य जाणीवेचा फुलोरा तिथपर्यंत पोचणं की तो फुलोरा त्या अनंततेमध्ये निघूनच गेला आणि शरीरातलं मन आता मन म्हणून राहिलंच नाही, ते अमन झालं. म्हणून शरीरातील मन जेव्हा अमन होतं म्हणजे मर्यादित मन जेव्हा परमशांत होतं तेव्हाच ते मर्यादित मन सुरुवातीला असतं, ते उन्मन होतं. म्हणजे मनाचं उन्मन होतं तेव्हा एकाच वेळेला शरीरातील मन अमन होतं म्हणजे परमशांत होतं. आणि तेच मन जेव्हा उन्मन होतं तेव्हा तेच मन त्याच वेळेला आकाशा इतकं विभू व्यापक होतं. म्हणून जेव्हा माणूस उन्मन होतो तेव्हा दोन चमत्कार घडतात. शरीराच्या पातळीला तो अमन परमशांत होतो आणि शरीर बाह्य पातळीला तेच त्याचं मन देहाबाहेर जाऊन आकाशवत नव्हे, आकाशच विभू सर्वत्र पसरलेल्या आकाशासारखं व्यापक होतं. म्हणून मनाचं अमन झालेला माणूसच आकाशमणी खराखुरा, आकाशातला देव खराखुरा प्रभू, सर्वत्र पसरलेला अंत चेतना असलेला ब्रह्मचैतन्य नवलेकर महाराजांसारखा माणूस बनवू शकतो. आणि ही गोष्ट याची देही याची अनुभवास येणं त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. म्हणून आजच्या निरूपणातल्या साध्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. इन्फिनिटी म्हणजे अनंत ब्रह्मचेतनेलाच असत म्हटलेलं आहे, त्यालाच नथिंग म्हटलेलं आहे आणि त्यालाच इन्फिनिटी म्हटलेलं आहे. म्हणून ही अनंत ब्रह्मचेतना जी आहे ती नथिंग आहे, म्हणजे ती वस्तू नव्हे. ती वस्तू नव्हे पण कायमस्वरूपी राहणारी अशा अर्थी ती वस्तू म्हणजे ते आत्मतत्व आहे. म्हणून नथिंग ही वस्तू नव्हे, ते आत्मतत्व आहे. इन्फिनिटी ही वस्तू नव्हे,
ते आत्मतत्व आहे. असत ही वस्तू नव्हे, ते आत्मतत्व आहे. मात्र सत हे दिसणारं सत्य म्हणून तात्पुरतं सत्य आहे. म्हणून एव्हरीथिंग हे तात्पुरतं सत्य आहे. आयडेंटिटी वा डेफिनिटी हे तात्पुरतं सत्य आहे. आणि असत मधून जे सत येतं ते मर्यादित अर्थाने काही काळ टिकणारं म्हणून देखाव्यातलं सत्य आहे. म्हणून इन्फिनिटी असत आणि नथिंग हे परमसत्य आहे. या उलट डेफिनिटी किंवा आयडेंटिटी सत आणि एव्हरीथिंग हे देखाव्यापुरतं सत्य आहे. म्हणून देखाव्यापुरतं सत्य आणि परमसत्य जेव्हा माणूस जाणतो तेव्हा माणसाचं जे वैयक्तिक मन आहे ते परमशांत मन होतं. आणि वैयक्तिक मन जेव्हा परमशांत होतं तेव्हाच ते व्यक्तीचा भेद करून देहाच्या बाहेर जातं आणि ते आकाश मन होतं, उन्मन होतं. त्याच वेळेला माणसाचं मन अमन झालं तेव्हाच तो उन्मनी होतो. आणि उन्मनी अवस्थेतच माणूसच नर से नारायण तक पोहोचता है. असा अनुभव जर एकदा तरी आपल्याला जीवनात आला तर असा एकदा आलेला अनुभवच परत त्याच अनुभवासाठी पुन्हा पुन्हा उन्मनी होण्याची कला आत्मसात होते. आणि मग असा माणूस खऱ्या अर्थाने उन्मनी भावावस्थेत राहतो. आणि मध्यंतरी आपल्याला एक वचन पाठवलं होतं ग्रुपवरती. ते वचन असंच होतं. ते वचन ऐकून घ्या. ते वचन असं आहे, साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड. आता साऊंड मॅडनेस, साऊंड याचा अर्थ आवाज असा आहे, साऊंड याचा अर्थ बळकट असा आहे, साऊंड प्रूफ म्हणजे खराखुरा पुरावा आहे. आणि साऊंड याचा खराखुरा अर्थ आहे सदसत विवेक करणारा विवेकी माणूस, म्हणजे वन हू पसेसिस साऊंड माइंड. असा माणूस ज्याच्याजवळ साऊंड माइंड आहे. साऊंड माइंड म्हणजे काय? ज्याच्याजवळ विवेक शक्तीने युक्त सदसत विवेक करणारं मन आहे. असा सदसत विवेकी माणूसच दीर्घ प्रदीर्घ काळ उन्मनी अवस्थेत असतो. आणि अशा दीर्घ प्रदीर्घ काळ उन्मनी अवस्थेत असलेल्या नंतर साधू म्हणून प्रसिद्ध झालेल्या परंतु पूर्वायुष्यात ज्याला वेडा म्हटलं जातं असा पूर्वायुष्यातील वेडा आणि नंतर साधुत्वाला प्राप्त झालेला माणूस हा खराखुरा साऊंड मॅडनेस म्हणजे मनापासून उन्मनी अवस्थेत पोचलेला असा हा खराखुरा साऊंड मॅडनेस, म्हणजे ज्याचं वेडे पण विवेकी आहे, जो सत असतच्या विवेकापोटीच हा देहबाह्य झालेला आहे आणि लोकांपेक्षा विपरीत वागतो. असा साऊंड मॅडनेस ज्याला प्राप्त झाला तोच किंवा अशा माणसालाच किंवा असा माणूसच लीड्स टू प्रफाउंड गॉड. असा माणूसच उन्मनी सतत उन्मनी अवस्थेत असलेला माणूसच खऱ्या खुऱ्या अर्थाने प्रफाउंड गॉड म्हणजे मूलभूत देवापर्यंत जातो. आता मूलभूत देव म्हणजे काय? गॉड. जनरेशन, ऑपरेशन आणि डिसॉल्वेशन म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे जे निसर्गाचं अनंत चक्र चालू आहे त्या अनंत चक्राच्या सत्यापर्यंत एखादाच उन्मनी भावातील माणूस पोचतो. म्हणून परत लक्षात घ्या, मॅडनेस जर असेल तर तो साऊंड असावा. मॅडनेस असेल तर माणसाने सातत्याने उन्मनी असण्याचा जर आनंद तो घेत राहील तर असा उन्मनी असण्याचा आनंद म्हणजेच साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड. असा जो सातत्याने देहबाह्य देहात राहून सुद्धा देहात मनपातीला शांत निवांत राहून सुद्धा त्याच शांत निवांत मनावस्थेमध्ये असा माणूस जेव्हा देहबाह्य आपलं मन नेऊ शकतो तेव्हा ते मनाचे जे उन्मन होते ते मनाचे उन्मन होणे म्हणजेच हा साऊंड मॅडनेस आहे. आणि मनाचे उन्मन झाल्यानंतर हा साऊंड मॅडनेसच माणसाला समजून देतो की सर्व उत्पत्ती स्थिती आणि लय याचं कारकत्व केवळ आणि केवळ ब्रह्मचेतनेकडे आहे. आणि हे संपूर्ण रहस्य ज्याला उलगडतो तो कालांतराने केवळ आणि केवळ विभू म्हणजे सर्वत्र पसरलेला विश्वंभर दिव्य तेज म्हणूनच याची देही याची डोळा लोकांकडून पाहिला जातो. आणि मग हळूहळू हळूहळू अशाच माणसाला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. म्हणून प्रत्येक जण ब्रह्मचेतनेने परिपूर्ण आहे याचं ध्यान निधिध्यास जर माणसाला लागला तर साधुत्व ही खरी खुरी
माणसाला लाभलेली दिव्य देणगी आहे आणि प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर साधुत्वाने साधुत्वाकडे मार्गक्रमणा करणे आवश्यक आहे. हे जर आपण ध्यानात घेतलं आणि त्या दिशेने थोडंफार आपलं चिंतन प्रवाही झालं तर या निरूपणाचं सुद्धा सार्थक होईल. अस्तु, त्या निरूपणावर आपण जरूर चिंतन करा आणि तुम्हाला येणारा अनुभव तुम्ही नोंदून ठेवा. वरच्यावर आला तर ग्रुप वरती किंवा इतरत्र त्याचं उच्चारण करा, लिहून ठेवा, सांगा. कारण हे अनुभवच माणसाला नर से नारायण तक घेऊन जायला समर्थ असतात. म्हणून कृपा करून या निरूपणाकडे केवळ आणि केवळ साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड या वचनातील या सुभाषितातील मौलिक अर्थाकडे लक्ष देऊन या निरूपणाला आपण ऐकाल अशी आशा करतो आणि आजचं हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन. सुप्रभात.